जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम आपणा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो, आपल्याप्रती मंगल कामना करतो. मी डॉक्टर युवराज निजाम मेश्राम, प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश, नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर. समाजाचा एक बुद्धिजीवी घटक या नात्याने मी समाजाला अपील करेन, विनंती करेन की अलीकडे ही प्रस्थापित व्यवस्था जी चाललेली आहे, अशा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डीजेच्या तालावर किंवा नाचून गाऊन साजरी न करता ते वैचारिक प्रबोधनातून किंवा अशा पद्धतीने की ज्याच्यामध्ये आपलं सामाजिक संघटन मजबूत होईल, नवे एक आदर्श समाज म्हणून इतर समाजाला ही जयंती प्रेरणादायी राहील, या उद्देशाने आपण ती साजरी करायला पाहिजे. अलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे नाचून नाही तर वाचून आणि समाजामध्ये रूटेड म्हणजे रुजवून तशीच नव समाज निर्माण करणारी प्रक्रिया या निमित्ताने आपल्याला तयार करावी लागेल. याही पुढे मी आपल्याला विनंती करेन की लाड बुद्धा टी व्हीतर्फे, मग ते UGC ॲक्ट असेल किंवा समाजामध्ये अजूनपर्यंत जे केंद्राच्या ठिकाणी किंवा राज्याच्या वरच्या ठिकाणी एक विशिष्ट व्यवस्था ह्या संविधानात्मक तरतुदी किंवा मानवी कल्याणाच्या आड येणाऱ्या ज्या काही उपक्रम किंवा कायदेशीर बाबी की ज्याच्यावर सामान्य माणसापर्यंत त्या पोहोचू शकत नाही, त्यांना पोहोचवण्याचं काम लाड बुद्धा टी व्ही चॅनल करत असते. आणि त्यामुळे आता येणारा 16 एप्रिलपासून लाड बुद्धा टी व्ही चॅनलतर्फे आपल्या SC मधील उपवर्गीकरण, आपल्या SC मध्ये ज्या 59 जाती आहेत, याच्यामध्ये SC मधील ही जी आपण बुद्धिस्ट असलेली जी कम्युनिटी आहे तीच आज सन्मानाने आणि प्रतिष्ठेने म्हणजे लाईफ विथ डिग्निटी जी आहे भारतीय संविधानानं दिलेलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमानं आम्हाला जे मिळालेलं ते इतर समाजापर्यंत का पोहोचू शकलं नाही. आणि त्यामुळे इतर समाजाला असं वाटतं की ह्या शासन व्यवस्थेला असं वाटतं की याचा फायदा जो आहे SC कॅटेगरीचा तो फक्त एका विशिष्ट जातीलाच होतो आहे. आणि म्हणून हा विकास खुंटवण्याकरता अगदी व्यवस्थित प्लॅन करून आपल्या जातींमध्ये भेदभाव नव्हे, जातींमध्ये जातीमध्येच भांडण लावण्याचं काम उपवर्गीकरणाच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्यामुळे हे योग्य आहे की अयोग्य आहे, समाजाच्या हिताचं आहे की अहितकारक आहे, याच्याबद्दल सखोल चर्चा, ते एकांगी नाही. तर लाड बुद्धा टी व्ही चॅनल आणि त्यांचे सर्वसेवा आमचे मार्गदर्शक सचिन मून साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेमधून म्हणजे सर्वच ज्या 59 जातीमध्ये बाकीच्या ज्या जाती आहेत तेथील एज्युकेटेड प्रतिनिधींना घेऊन नव्हे, ह्या साधक बाधक चर्चेमध्ये विरोध हा तेवढाच महत्त्वाचा असतो. आणि म्हणून एक सकश की त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की ज्यांनी अशी सकल मागणी केलेली आहे की जातीच्या SC मध्ये जे उपवर्गीकरणाचा जो आता अलीकडे लाट निर्माण झालेली आहे, आपल्या शासनाने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे, तर हे खरंच योग्य आहे की अयोग्य आहे, याच्याबद्दल 16 एप्रिल रोजी संबंध महाराष्ट्रामधून चांदा ते बांधा त्याची सुरुवात दीक्षाभूमी, आपल्या पवित्र दीक्षाभूमीवरून होणार आहे. त्यामुळे ह्या महाचर्चेला सुद्धा सर्वांनी जे आज मला ऐकत आहे संबंध भारतामध्ये, तन मन धनाने आपल्या ह्या चॅनलला सहकार्य करून हा एक समाजोपयोगी उपक्रम लोकांपर्यंत त्याच्या भवितव्याच्या संदर्भामध्ये असल्यामुळे आपण सहकार्य करावं असे मी आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्त संबंध भारतवासियांना मी माझ्या कुटुंबातर्फे, लाड बुद्धा टी व्ही चॅनलतर्फे मी मंगलकामना आणि खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.